हाय, तर कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं खानदेशी तडकावर. आज आपण बनवणार आहोत बटाटा चिप्स. आणि आपले बटाटा चिप्स एकदम पांढरे शुभ्र कसे होतील हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आज. व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्किप करू नका. बघू शकता तुम्ही आपले चिप्स किती पांढरे शुभ्र झालेले आहेत. आणि चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे व्हिडिओला सुरुवात करूया. मी इथे 7 किलो बटाटे घेतलेले आहे आणि त्या बटाट्याची आम्ही साल काढून घेतलेली आहे. साल काढून आपण याच्या अशी चकत्या पाडून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपण याच्या चकत्या पाडून घ्यायच्या आहेत. एकदम पातळ पण नाही पाडायच्या आपल्याला त्याच्या चकत्या भाषा एकदम पातळ पडत होत्या. त्यासाठी आम्ही थोडं ते आपलं चिप्स पाडायचं आहे त्याला थोडं ठोकून घेतलेलं आहे. म्हणजे आपले थोडे चिप्स जाडसर झालेले आहेत. एकदम पातळ झाले की ते लगेच तुटतात. बघू शकता आपण इथे आपले चिप्स असे पाडून झालेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला चिप्स पाडून घ्यायचे आहेत. आणि 7 किलो बटाट्याची आम्ही साल काढून ठेवलेली होती. आणि आपण इथे बघू शकता असे चिप्स आम्ही पाडत आहोत. आणि हे पांढरे शुभ्र होण्यासाठी आपल्याला हे चिप्स लगेच म्हणजे सकाळी आपण करणार आहोत तेव्हाच आपल्याला हे चिप्स पाडायचे आहेत. रात्री पाडून ठेवले म्हणजे ते चिप्स असे पांढरे शुभ्र होत नाहीत. त्यासाठी मी अगोदरच म्हणजे जेव्हा आपल्याला चिप्स पाडायचे आहेत तेव्हाच मी बटाट्याची साल काढून चिप्स पाडून घेते. म्हणजे आपले चिप्स त्याच्याने पांढरे शुभ्र येतात. आता इथे कढईमध्ये पाणी ठेवलेलं होतं मी. ते पाण्याला उकळी आलेली आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडी चुरटी टाकायची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला पाण्याला परत चांगली उकळी आणून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला जे चिप्स आपण पाडलेले आहे ते आपल्याला जेवढे आपल्या या कढईमध्ये बसतील तेवढेच चिप्स आपल्याला या कढईमध्ये वाफलवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण या कढईमध्ये चिप्स टाकून हे चिप्स वाफलवून घ्यायचे आहेत. एकदम आपल्याला त्याला जास्त पण शिजू द्यायचे नाही आहेत. म्हणजे थोडेच 10 मिनटाकरताच आपल्याला त्याला शिजू द्यायचे आहेत. एकदम शिजले तर ते तुटतात. आणि त्याला आपल्याला असे अधूनमधून हलवत राहायचं आहे. बरोबर आपले 10 मिनटाकरता हे चिप्स आपल्याला कढईमध्ये होऊ द्यायचे आहेत. आणि 10 मिनटं झाल्यानंतर आपल्याला हे चिप्स काढून घ्यायचे आहेत. एका चाळणीमध्ये काढायचे म्हणजे पाणी निथरेल असं. आता हे चिप्स झालेले आहेत बघू शकता तुम्ही. आता हे आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत. आणि हे चिप्स काढून झाल्यानंतर आपल्याला त्याच पाण्यामध्ये परत एकदा चिप्स वाफलवून घ्यायचे आहेत. म्हणजे एका पाण्यामध्ये मी 2 वेळा चिप्स वाफलवून घेतलेले आहेत. त्यानंतर मी पाणी बदलवून टाकलेलं होतं. म्हणजे 2 वेळा मी त्या पाण्यामध्ये चिप्स आपले वाफलवून घेतलेले आहेत. तशाच प्रकारे आपल्याला हे दुसरेसुद्धा वाफलवून घ्यायचे आहे. आणि त्याच्यामध्ये थोडं आपल्याला मीठ टाकायचं आहे. एकदम कमी म्हणजे थोडं आपण परत टाकतो चिप्स त्याच्यामुळे आपला थोडा मीठ कमी होतं. त्यासाठी आपल्याला थोडं मीठ अजून थोडं टाकायचं होतं त्याच्यामध्ये, म्हणून मी टाकलेलं आहे. आता चला आपण इथे चिप्स आम्ही वाढत घातलेले आहेत बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला चिप्स वाढत घालायचे आहे. म्हणजे दिवसभर आपले चिप्स एकदम वाढून जातात सकाळी लवकर टाकले म्हणजे. अशा प्रकारे आपण सकाळी चिप्स पाडले म्हणजे तेव्हाच्या तेव्हाच आपण बटाट्याची साल काढून चिप्स वाफलवून घेतले आणि लगेच टाकले तर आपले चिप्स असे पांढरे शुभ्र येतात. आता हे टाकून झाल्यानंतर मी परत ते जे राहिलेले चिप्स आहेत ते चिप्स पण वाफलवून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला सगळे चिप्स वाफलवून घ्यायचे आहे. दुसऱ्या वेळेस मी हे पाणी बदलवून घेतलेलं होतं. तर आपण सगळे चिप्स असे आपले वाफलवून घेतलेले आहेत. आणि वाफलवून झाल्यानंतर आपल्याला हे वाढत टाकायचे आहे सगळे. आणि तुम्ही बघू शकता सकाळीच आपण साल काढली आणि लगेचच्या लगेच वाफलवून टाकले. त्याच्यामुळे आपले चिप्स किती पांढरे शुभ्र झालेले आहेत बघू शकता तुम्ही. अशाच प्रकारे आपण सगळे चिप्स आपले वाफलवून घ्यायचे आहेत. जे दुसरे राहिलेले होते ते चिप्ससुद्धा मी आता वाफलवून घेतलेले आहेत. आणि सगळे वाफलवून आपले वाळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती पांढरे शुभ्र आपले चिप्स तयार झालेले आहेत. आणि वाढलेले पण आहेत छान. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तळल्यानंतर आपले चिप्स बघू शकता तुम्ही किती पांढरे शुभ्र झालेले आहेत. एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही. अशा प्रकारे तुम्ही
थोडे जाडसरच चिप्स करायचे, म्हणजे पातळ झाले तेच जळतात तेलामध्ये, त्याच्यामुळे थोडे जाडसरच हवे चिप्स. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतात. आणि आपले चिप्स इथे तळून झालेले आहेत. आता आपण ते एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत. आणि थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाय.